मैत्रिणींना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पार्ट 1 मध्ये आपण बघितलं की संपूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग कसं करायचं। आता जे काही आपण कटिंग वगैरे केलेलं आहे ते अस्तरवरती कसं ठेवायचं, मार्जिन तुम्हाला कुठे प्लस करायचं, तुम्ही जर का तुमची स्टिचिंग तुमची शिलाई तुमच्या शिलाईला स्पीड खूप कमी असेल तर तुम्ही फास्ट कशी करू शकतात किंवा तुम्ही त्याची प्रिपरेशन तयारी कशी करून ठेवायची असते हे सुद्धा सगळं मी तुम्हाला क्लिअर करणार आहे। जिथं कुठं तुम्हाला प्रॉब्लेम येतात, बाहीचे जोड खाली वरती होतात किंवा साईड पार्ट तुमचे जोडताना कमी जास्त होतो किंवा मागे पुढे थोडाफार 1-2 लाईन इतका मागे पुढे जोडला जातो किंवा तुमची इथं शोल्डर हे मागे पुढे जोडले जाते। भरपूर अशा टिप्स अँड ट्रिक मी फिनिशिंगसाठी सांगेल किंवा तुमच्या प्रिन्सेस कट जोडताना बारीक बारीक क्रीज येतात किंवा स्लीव्ह जोडताना क्रीज येतात, हे सगळं आपलं क्लिअर होईल। तर आधी आपण हे जे काही आपण कटिंग आहे आता अस्तरवरती ट्रेस करून कट करून घेऊयात। तर फक्त मार्जिन कुठं वाढवायचं तेवढं मी तुम्हाला क्लिअर करणार आहे। आणि तुमचं जेव्हा ब्लाउज पीसवरती किंवा ब्लाउज पीस तुम्हाला कस्टमरने दिलेला आहे त्यावरती डिझाईन तुम्हाला बघायची आहे की कोणत्या प्रकारची डिझाईन त्यांनी आपल्याला दिलेली आहे किंवा त्यांच्या पीसमध्ये डिझाईन कशी आहे आणि ती आपल्या आयडियानुसार आपण ती कशी घ्यायची, ठीक आहे। तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। एका ताईच्या कमेंट होत्या की मला तुमचं व्हिडिओचं नोटिफिकेशन येत नाही, तर नोटिफिकेशन तुम्हाला तेव्हाच येत जाईल जेव्हा केव्हा मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल किंवा जे मी व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्या स्क्रीनवर तेव्हाच येऊन दिसेल जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि समोर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवरती क्लिक केलेलं असेल तेव्हाच तुम्हाला आपले सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल किंवा व्हिडिओज दिसतील, असंच असेल। त्यानंतर ज्यांना कोणाला मेंबरशिपमध्ये जॉईन व्हायचं आहे ते जॉईन होऊ शकतात। तिथं मी अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहे, ते व्हिडिओ फक्त त्यांनाच दिसेल जे आपले चॅनलचे मेंबर असतील। त्यानंतर आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। ज्यांना कोणाला खरोखर शिकण्याची खूप इच्छा आहे, भरपूर असे प्रॉब्लेम असतात की कोणी खेडेगावात राहतं त्यांना क्लासेसची सुविधा नसते किंवा काहीतरी किंवा कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम असतो किंवा भरपूर असे प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम असतात, तर त्यांना आपल्या व्हिडिओची मदत होईल, ते घरी बसले शिकू शकतात। तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणी तुमच्या रिलेटिव्समध्ये। त्यानंतर ज्यांना कोणाला ब्लाउज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न हवे असतील तर त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर मिळून जाईल। त्यानंतर ज्यांना कोणाला ब्लाउजचे सगळे चार्ट्स आणि नोट्स पाहिजे असतील त्यांनी पण मला व्हॉट्सअपला मेसेज करा, क्लिअर आहे। चला तर आता आपण व्हिडिओ पुढे सुरुवात करूयात। कसं कटिंग वगैरे करायचं ते मी तुम्हाला क्लिअर करते। मैत्रिणींनो, हे बघा, हे आपलं कालचं ब्लाउजचं कटिंग आहे। आता हेच कटिंग आपण इथं ट्रेस करणार आहोत। तर बघा, हा जो काही बॅक पार्ट आहे हा बंद बाजूकडे ठेवायचा। ब्लाउज पीस आपला हा फोल्ड आहे, बंद बाजू माझ्या समोर आहे आणि ओपन बाजू माझ्या अपोजिट साईडला आहे, क्लिअर आहे। तर बंद बाजूकडे आपल्याला सगळ्यात आधी बॅक पार्ट ठेवायचा आहे। आता तुमचं बॅक पार्टमध्ये हुक असतील तर तुम्ही इकडे असं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून बॅक पार्ट ड्रॉ करायचा, पण तुमचे फ्रंट पार्टमध्ये हुक असतील तर तुम्ही फ्रंट पार्टमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं, क्लिअर आहे। आता हे आहे तसं ड्रॉ करून घ्यायचा हा पूर्ण पार्ट। त्यानंतर हा जो काही आपला हुकायपट्टीकडचा पार्ट आहे हा सुद्धा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर हा ड्रॉ करून घेण्यासाठी जी काही हुकपट्टी आहे हुकपट्टीच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि जिकडे आपण हा प्रिन्सेस कट जोडणार आहोत तिकडे अर्धा इंच शिलाई मार्जिन, हे बघा असं आपल्याला वाढून घ्यायचं आहे। त्यानंतर हा प्रिन्सेस कटचा पार्ट आहे। प्रिन्सेस कटमध्ये सुद्धा आपल्याला जिथं आपण प्रिन्सेस कट जोडणार आहोत तिथं अर्धा इंच मार्जिन सोडून कट करायचं आहे, बाकी काहीही करायचं नाही, क्लिअर आहे। तर एवढं मी सगळं कट करते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते। स्लीव्ज आहेत, स्लीव्ज आहे तशी कट करायची, स्लीव्जमध्ये काही वाढवून घ्यायचं नाही। मैत्रिणींनो, हे बघा, बॅक पार्ट आपला आहे तसा आपण ड्रॉ केला। गळा पण जेवढा होता सेम तेवढाच आपण जसा बॅकमध्ये पेपरवरती ड्राफ्ट केला होता सेम मी इथं तो ड्राफ्ट करून घेतला। बघा, प्रिन्सेस कटमध्ये फक्त जिकडे आपण प्रिन्सेस कट जोडतो तिकडे अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतलेला आहे। अस्तरवरती कटिंग करताना
आणि हुकाय ही जी काही हुकाय पट्टीकडची बाजू आहे, हुकाय पट्टी जोडण्यासाठी जाणारं मार्जिन आणि त्यानंतर प्रिन्सेस कट साठी जोडू आपण प्रिन्सेस कट जोडण्यासाठी जाणारं मार्जिन, हे असे हुकाय पट्टीकडे आणि प्रिन्सेस कट जोडण्यासाठी या पार्टमध्ये 2 ठिकाणी मार्जिन वाढवायचं आहे. स्लीव्जमध्ये काहीही वाढवायचं नाही आहे, तशी स्लीव्ज ट्रेस करायची. क्लिअर आहे? आता बघा, सगळ्यात आधी आपल्याला अस्तरला प्रेस करून घ्यायचं आहे. बिना प्रेसचं अस्तर हे कट करायचं नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? त्याच्यामुळे सगळ्यांनी अस्तर पहिले प्रेस करा. भले तुम्हाला तिथून कितीही विकत तुम्ही घ्यायला जातात शॉपमधून, कितीही स्ट्रेट असू द्या तरीसुद्धा तुम्हाला अस्तर हे प्रेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बघा, हा ब्लाऊज पीस आहे. बघा, हा ब्लाऊज पीस आहे. हा सुद्धा मी प्रेस करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन दिसत असेल तर ब्लाऊज पीस सुद्धा कधी पण तुम्हाला कस्टमरने दिलेला ब्लाऊज पीस असेल तो सुद्धा सगळ्यात आधी प्रेस करून घ्यायचा. याला सुद्धा मी प्रेस करून घेतलेला आहे छानपैकी. आणि जेव्हा तुम्ही ब्लाऊज हा अस्तर ह्या पीसवरती स्टिच करायला घेतात तेव्हा तुम्हाला एक गोष्ट इथं लक्षात घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे. बघा, आता याच्यावर तुम्हाला दिसत असेल हे जे काही फुलं आहेत, लोटसचे फ्लॉवरसारखे फ्लॉवर दिसत आहे, तर ते फ्लॉवर कसे आहेत, असे उभे आहेत, असे उभे दिसत आहे. तर आपल्याला स्लीव्जवरती डिझाईन पण कशी आली पाहिजे, उभीच आली पाहिजे. पाठीवरती पण उभीच आली पाहिजे. तर ब्लाऊज पीस आपण जेव्हा कट करतो तेव्हा तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की तुमची ही जी काही डिझाईन आहे ती तुमची पूर्ण एक तर तुम्हाला आडवी घ्यायची आहे, एक तर तुम्हाला उभी घ्यायची आहे. असं नाही की फ्रंटमध्ये तुम्ही आडवी घेतली अशी, बॅकमध्ये उभी घेतली, स्लीव्जमध्ये तिरकस घेतली, असं करायचं नाही. फिनिशिंग तुमच्या ब्लाऊजमध्ये प्रॉपर हवी असेल तर तुम्ही ही जी शिलाई आहे, ही जी डिझाईन आहे तुमची अशी सरळ आली पाहिजे. ओके. त्यानंतर हे जे काही आपले काठ असतात, तर बघा काही काही ब्लाऊज पीसमध्ये डबल काठ असतात, एक ह्या साईडला एक ह्या साईडला. तर मला इकडच्या साईडला काठ नाही, पण तो कस्टमरची डिमांड अशी आहे की हे काठ माझे पाठीवर पण आले पाहिजे आणि स्लीव्जवरती पण आले पाहिजे. क्लिअर आहे? तर हे काठ मी वेगळे कट करून वरून जॉईन करणार आहे तरच मला पुरतील. क्लिअर? चला, तर आता आपण हे सुद्धा कट करून घ्यायचं आहे. हे कसं कट करायचं, बंद बाजूकडे बॅक पार्ट ठेवायचा, एक्स्ट्रा थोडा अर्धा इंच कपडा सोडूनच कट करायचा आहे, कट टू कट कट करायचं नाही. क्लिअर आहे? हा जो काही प्रिन्सेस कटचा पार्ट आहे, हा प्रिन्सेस कटचा पार्ट पण आपल्याला असा ठेवून एक्स्ट्रा थोडा अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा सोडून कट करायचा आहे. त्यानंतर हा जो काही पार्ट आहे हुकाय पट्टीकडचा, हा सुद्धा तसाच कट करायचा. हां, तुम्ही जिथं तुमच्याकडनं ॲडजस्ट होत असेल तिथं तुम्ही ॲडजस्ट करा. त्यानंतर स्लीव्ज पण आपल्याला तशीच कट करायची आहे. क्लिअर आहे? आता हे सगळं मी व्यवस्थित अर्धा इंच मार्जिन सोडून कट करून घेते. माझ्याकडे हा जो काही अस्तर आहे हा मला कमी भेटला, त्यामुळे हा थोडासा अस्तर कमी पडत होता तर मी हा कलर वापरला. जास्त काही फारसा फरक नाही, मॅच होतोय म्हणून मी वापरला. तर तुमच्याकडनं कधी असं झालं तर तुम्ही असं करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा, मी मेन फॅब्रिक जे काही आहे ते बरोबर असं बघा माझं ह्या पार्टवरती बी उभंच आलं, स्लीव्जवरती पण उभं, सगळ्या पार्ट्सवरती माझं उभंच आलेले आहे डिझाईन. तर तुम्ही बघू शकतात सेम अशाच पद्धतीने तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला बघायचं आहे हे सगळं जॉईन करून घ्यायचं. क्लिअर आहे? तर आता आपण हे पार्ट कसे जॉईन करायचे, अस्तर कसं अटॅच करायचं हे सगळं बघूया. चला, तर आता आपण स्टिचिंगला सुरुवात करून घेऊया. बघा, सगळ्यात आधी आपण हे जे की प्रिन्सेस कटचे पार्ट आहे ते असे वेगळे वेगळे करायचे, समोरासमोर करायचे. त्यानंतर हे जे काही मेन फॅब्रिकचे पार्ट आहेत ते पण असे समोरासमोर करायचे, म्हणजे उलटी जी काही बाजू आहे ब्लाऊज पीसची ती वरती येते आणि सरळ बाजू खाली जाते. त्यावरती हा इकडचा पार्ट असा व्यवस्थित ठेवायचा आणि हा जो काही त्याच्या शेजारचा पार्ट आहे त्यावरती पण हा पार्ट व्यवस्थित असा ठेवायचा. बघा, क्लिअर आहे? तर आता हे जेव्हा आपण असे सरळ केले तर आता हे समोरासमोर येतील. असं व्हायला नको की तुमची दोन्ही पाठी एकाच बाजूची तयार होऊन जातील, त्याच्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? आता याच्यावरती तुम्हाला संपूर्ण अशी स्टिच टाकून घ्यायची आहे. किंवा मी तुम्हाला इथं एक गोष्ट सांगते, बघा हा जो काही फॅब्रिक ग्लू आहे
हा फॅब्रिक ग्लू तुम्ही आणायचा, याचा तो कपड्यांना डाग पण पडत नाही। हा स्पेशल फॅब्रिकवरती वापरला जातो फॅब्रिक ग्लू आहे। आणि तुम्ही याच्याने ना एकदम असं टिपके ठेवून घ्यायचे कडेकडेवरती, पूर्ण असे अस्तर जे काही आहे ते अस्तरवरती पूर्ण कडेकडेवरती असे टिपके ठेवून घ्यायचे आणि चिटकवून घ्यायचं। समजा तुम्हाला जर का पहिल्या दिवशी ब्लाऊज तुम्हाला कटिंग करून ठेवायचे आहे, जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी ब्लाऊज कटिंग करून ठेवणार तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने याच्याने तुम्ही असं चिटकवून ठेवा, अस्तर अटॅच करून ठेवा ब्लाऊज पीसला आणि एक्स्ट्रा कपडा कट करून ठेवा। म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही कितीही ब्लाऊज शिवायला बसले तरी तुम्हाला कंटाळा पण येणार नाही, कारण की आपलं हे अटॅच झालेलं राहील डायरेक्टली प्रिन्सेस कट, हुकाई पट्टी कसा पाट हे असे जोडायचं राहील, तुम्हाला हे एवढी झंझट करायचं काम राहणार नाही। क्लिअर आहे? किंवा तुम्ही पिना लावून घेऊ शकतात नवीन शिकत असतील तर, कारण मेन फॅब्रिक आणि अस्तर हे सटकत असतं, तर तेव्हा तुम्ही पिना अशा आतमध्ये 1-2 पिना लावून घेऊ शकतात आणि कडेकडेवरती स्टिच टाकू शकतात। पण मी जास्त करून हीच ट्रिक वापरते, बाकी तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकतात। फक्त हे वापरताना एक काळजी घ्यायची, बिलकुल कडेकडेवरती फॅब्रिक ग्लू ठेवायचा आहे, असं आतमध्ये वगैरे कुठेही लागू द्यायचं नाही। समजा आता हा डार्क कलर आहे, याच्यात लागला पण तरी त्याचा तो दिसणार नाही, पण समजा एखाद्या लाईट कलरमध्ये जर का तुमचा हा फॅब्रिक ग्लू लागला तर त्याचा तुम्हाला असं थोडासा काळसर असा डाग पडू शकतो, ते याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। सहसा करून पडत नाही, ते फेविकॉलचे पडतात, हा फॅब्रिक ग्लू आहे तर याचे पडत नाही, तरी पण आपण काळजीपूर्वक काम करायला पाहिजे। क्लिअर आहे? आता आपण हे सगळं असं चिटकवून घेऊ, मी तेच करते, मी चिटकवून घेते, मी स्टिच वगैरे टाकत नाही। हे चिटकवल्याने काय होतं, चिटकवून घ्यायची त्याच्यावरती प्रेस फिरवून घ्यायची, म्हणजे एक पण याच्यामध्ये क्रीज, गुढी, फुगा काहीतरी जे येतात ते बारीक बारीक ते एक पण येत नाही। क्लिअर आहे तुम्हाला? त्यानंतर हे जे काही हुकाई पट्टीकडचे पार्ट आहे, हे बघा, हे जे काही हुकाई पट्टीकडचे पार्ट आहे ते पण आपण सेम असंच करायचं। हे बघा, हे पण तुम्ही असं घ्यायचा, खालचा खालीच राहू द्यायचा, म्हणजे बघा दोन्ही उलटे भाग वरती आले ब्लाऊज पीसचे आणि सरळ भाग जे काही आहे, सरळ बाजू जी काही आहे ती खाली गेली। त्यानंतर सेम हे पण तसंच करायचं, असे पलटी करायचे। आता जे काही अस्तर आहे ते बरोबर असं ठेवायचं ह्या पार्टवरती आणि सेम हे दुसऱ्या बाजूचं अस्तर पण आपल्याला इकडच्या पार्टवरती असं ठेवायचं आहे। क्लिअर आहे? गळ्याची बाजू गळ्याकडे येऊ द्या आणि आर्महोलची बाजू आर्महोलकडे। समजलं तुम्हाला? बघा, ही सरळ बाजू आली आणि ही उलटी बाजू आली, हे जर आपण समोरासमोर ठेवलं तर बघा अगदी बरोबर समोरासमोर येतो गळ्याचे पार्ट आणि हुकाई पट्टीकडचे पार्ट अगदी समोरासमोर आली, याची काळजी घ्यायची आहे। नवीन शिकत असाल तर तुमच्याकडनं अशा मिस्टेक होऊ शकतात की एका साईडच्या दोन्ही पार्ट रेडी होऊन जातात। मी पण जेव्हा नवीन शिकत होते तेव्हा माझ्याकडनं पण झालेलं आहे। तर चला, आता मी तुम्हाला सांगितलं, एक तर तुम्ही फॅब्रिक ग्लूने असे कडेकडेवरती चिटकवून एक्स्ट्रा कपडा कट करून घ्या किंवा तुम्हाला याच्यावरती स्टिच टाकून घ्यायची आहे। तर मी आता हे सगळं व्यवस्थित चिटकवून मी एक्स्ट्रा कपडा कट करून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पण असंच करा किंवा पूर्ण कडेकडेवरती स्टिच टाकून घ्यायची आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घेते। दोन्हीपैकी तुम्ही कुठलं तरी एक करू शकतात। तुम्हाला चिटकवायचं असेल चिटकवा, तुम्हाला स्टिच टाकून एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे तर एक्स्ट्रा कपडा कट करा। तर बघा, हा बॅक पार्ट आहे, हा बॅक पार्ट आपण जो काही आपण नेक ड्रॉ केलेला आहे तो नेक असा सरळ घ्या। त्यानंतर ही ब्लाऊज पीसची सरळ बाजू आहे, ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती अस्तर ठेवायचं। हे बघा, कपडा सरकायला नको म्हणून पूर्ण अशा पिना अटॅच करून घेतल्या। आता हा जो काही गळ्याचा शेप आहे पूर्ण याच्यावरती एक स्टिच टाकून घ्यायची, त्याच्यात थोडं बाहेरून टाकायची अर्धा इंच इतकी, सुई अडकवायची सेंटरमध्ये आणि इथून फिरवायचं। बरोबर सेंटरवरती स्टिच आणायची, सुई अडकवायची आणि टिप लॉक करायची इथं।
आता हे सगळ्या पिना काढून घ्यायच्या। बघा पिना काढून घेतल्या। आता हा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे, हा एक्स्ट्रा कपडा बरोबर असं सेंटरमधून हे पकडा आणि कट करून घ्यायचा। करून झालेलं आहे। आता तुम्हाला खाली कमरेला पट्टी लावायची नसेल तर डायरेक्टली तुम्ही इथून स्टिच टाकून घेऊ शकतात खाली अर्धा इंचावरती आणि दुमडून घ्यायचं आहे। पण मला खाली कमरेला कमरपट्टी लावायची आहे म्हणून मी असं काहीच करणार नाही। छोटे छोटे कट द्यायचे संपूर्ण शेपमध्ये। कट देऊन झालेले आहे। आता हे आपल्याला असं आतमध्ये दुमडून घ्यायचं पूर्ण। इथं तुम्हाला शक्य झाल्यास पूर्ण अशी दाबटीप टाकून घ्यायची। हे बघा, इथून पूर्ण अशी दाबटीप टाकून घ्यायची। जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही दाबटीप टाकून घ्या। मार्जिन अस्तरच्या बाजूने येऊ द्यायचं। हे बघा, जेवढं शक्य आहे तेवढी पूर्ण अशी दाबटीप टाकायची। टीप लॉक करायची। टीप लॉक करायला विसरायचं नाही। एक्स्ट्रा दोरे लगेच कट करायचे म्हणजे फिनिशिंग पण व्यवस्थितच येईल। त्यानंतर आता हे पूर्ण अस्तर असं आतमध्ये दुमडायचं। प्रेस करायची। हे बघा, अजून प्रेस पण केलेली नाही तरी पण प्रॉपर फिनिशिंगने नेक तयार आहे, जसा आपण शेप दिलेला होता तसा। त्यानंतर इथं तुम्ही कॅनव्हास पण वापरू शकतात। मी बिना कॅनव्हास वापरलं कारण हे ब्लाऊज पीसचा जो काही कपडा आहे तो चांगला होता कडक। तुम्ही जर का जास्तच बारीक कपडा किंवा लूज कपडा असेल, एकदमच पातळ कपडा असेल, तेव्हा तुम्ही कॅनव्हास वापरून हा नेक तयार करू शकता, म्हणजे अजून छान फिनिशिंग येईल। क्लिअर आहे। आता मी इथं पूर्ण असं प्रेस करून घेते आणि प्रेस करून हा जो काही आपला अस्तर आहे हे पूर्ण अस्तर व्यवस्थित अटॅच करून घेते स्टिच टाकून पूर्ण। आणि एक्स्ट्रा कपडा जो काही आहे गळ्याच्या साईडने पूर्ण चारही बाजूंनी तो मी कट करून घेते अटॅच करून। तर बघा, आता आपला हा जो काही पार्ट आहे बॅक पार्ट हा पूर्ण रेडी आहे। तर मी पूर्ण असं बघा इथं प्रेस करून घेतली। मेन फॅब्रिकला अस्तर पूर्ण अटॅच करून घेतलं आणि अस्तरच्या बरोबर हे जे काही मेन फॅब्रिक आपलं ब्लाऊज पीस एक्स्ट्रा होतं ते सुद्धा मी कट करून घेतलेलं आहे। आता इथून आपल्याला खाली कमरपट्टी अटॅच करायची आहे। कमरपट्टी अटॅच करण्यासाठी बघा मी ही एक पट्टी काढून घेतलेली आहे। बघा, ही पट्टी आहे 1.5 इंचाची। आता तिला 1/2 इंच इतकं एका बाजूने असं फोल्ड करून स्टिच टाकून घ्यायची आहे। पूर्ण अशी 1/2 इंच एका बाजूने फोल्ड करून स्टिच टाकून घ्या। हे बघा, पूर्ण पट्टीवरती 1/2 इंच आतमध्ये दुमडून स्टिच टाकून घेतलेली आहे। आता ही दुमडलेली बाजू ती वरती ठेवायची। ही पट्टी ह्या पाठीमागच्या भागावर सरळ भागावरती ठेवायची आणि बरोबर 1/2 इंचावरती इकडे बघा अशी पूर्ण एक स्टिच टाकून घ्यायची आहे इथून। आता बघा इथं पूर्ण असे कट देऊन घ्यायचे छोटे छोटे कट। तुम्हाला जिथं जिथं आपण पट्ट्या वगैरे दुमडतो, गळा दुमडतो, तिथं प्रत्येक ठिकाणी कट दिलेच पाहिजे। कट दिल्याने फिनिशिंग चांगली येते, क्रीज वगैरे येत नाही। वरून दाबटीप टाकायची। पट्टी आता पूर्ण अशी पाठीमागच्या बाजूला म्हणजेच अस्तरच्या बाजूला दुमडून घ्यायची। संपूर्ण अशी एक स्टिच टाकून घ्यायची।
हे बघा पूर्ण स्टिच टाकून झाली, पाठीमागे पट्टी तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट झालेली आहे। नंतर तुम्ही ही शिलाई खोलून इथं तुम्ही हात शिलाई पण टाकू शकतात, क्लिअर आहे। पण आता मला याच्यावरून मी तुम्हाला कट करताना बोलली होती की पाठीमागे मला ते काठ असतात साडीचे काठ, ते काठ अटॅच करायचे आहेत वरून, म्हणून ही स्टिच ओपन करायची मला काहीच गरज नाही। इथं आपल्याला एक लेस लावायची आहे, मणींची लेस। तर बघा हा जो काही बॅकपार्ट आहे, बॅकपार्टमध्ये आपल्याला ही लेस लावायची आहे। तर ही लेस आपल्याला वरून अटॅच करावी लागेल। तुम्ही ती पाईपची लेस आहे ते बघा, आता कांडीवाली ती लेस पण तुम्ही इथं लावू शकतात। मला ही लेस अटॅच करायची आहे, तर ती फक्त आपण अर्ध्या पोर्शनमध्येच अटॅच करणार आहोत। तर हे पार्ट बरोबर असे इक्वल जोडून घ्यायचे। हे बघा अगदी परफेक्ट आपला गळा तयार होऊन सुद्धा परफेक्ट झालेला आहे, कुठेही कमी किंवा जास्त झालेला नाही। बॅकपार्ट पूर्ण आपला परफेक्ट असा रेडी झालेला आहे। इथून चेक करायचं इथून की आपल्याला परफेक्टली येणार आहे का बघा। इथून 3.5 इंचापर्यंत मी लावून घेते। इथून खालून 3.5 इंच मोजलं, इथपर्यंतच मी ती लेस लावेल। लावून घेऊयात लेस, ओके। किंवा याच्यापेक्षा आपण थोडंफार कमी जरी लावलं तरी चालेल। लेसचे बघा 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता बरोबर आपण जसा आपला शेप आहे नेकचा सेम त्या शेपनुसार आपण ही व्यवस्थित अटॅच करून घ्यायची। इथं वरती थोडी दुमडून घ्यायची, म्हणजे जे काही बारीक बारीक असे दोरे धागे वगैरे काही निघालेले असतील ते दिसायला नको, क्लिअर आहे। इथून आता मी ही अशी ठेवते ही लेस आणि बरोबर जसा गळ्याचा आकार आहे सेम त्या आकाराने लेस जॉईन करायला सुरुवात करते। जसा गळ्याचा आकार घेतलेला आहे त्याच आकाराने मी जॉईन करेल। जरी केली ना तरी चालेल, तर आपण याच्यापेक्षा थोडी अशी इथपर्यंतच घेऊयात, म्हणजे अर्धा इंच कमी करून घेऊ, ठीक आहे। तर मी अर्धा इंच कमी करून घेते, क्लिअर। आणि इथून आपण एखादी साधी लेस खाली अटॅच करणार आहोत। इथून आता फिरवून घेते आणि इथून परत ही लेस दुसऱ्या बाजूने अटॅच करून घ्यायची। हे बघा अगदी परफेक्ट दिसणार आहे, घातल्यानंतर तर अजूनच छान दिसेल। ब्लाऊज पूर्ण रेडी झाल्यावर आपण बघू। त्यानंतर जो काही दुसरा तुकडा मी कट केलेला होता लेसचा तो घेते, हा पण इथं फोल्ड करून घेतला। सुई अडकवायची आणि बरोबर हे असं फिरवायचं। जो काही गळ्याचा शेप आहे त्या शेपनुसार बरोबर पट्टी अटॅच करायला सुरुवात करायची। इथून सुई अडकवायची, परत हा पार्ट जो काही आहे तो फिरवायचा आणि लेसच्या दुसऱ्या बाजूने स्टिच टाकायची। टिप लॉक केली आणि आता मी हा पार्ट काढून घेते। एक्स्ट्रा दोरे वगैरे जे काही असतात ते लगेच कट करायचं। हे बघा की एकदम छान दिसणार आहे आपला नेक। बघा आपला जो काही नेक आहे बघा अगदी सुंदर दिसणार आहे पाठीमागून। तुम्ही ब्रायडलच्या ब्लाऊजला सुद्धा सेम असंच डिझाईन करू शकतात, आरी वर्क वगैरे करायची पण गरज पडणार नाही।
तर खूप छान दिसणार आहे। इथून सुद्धा आपण लेस लावणार आहोत, इकडे सुद्धा आपल्याला एक लेस लावायची आहे। आणि इथं हा जो काही साडीचा काठ निघालेला आहे, हा साडीचा काठ इथून मला असा अटॅच करायला सांगितलेला आहे। कस्टमरचाच ब्लाऊज आहे, तर कस्टमाइज आहे, त्यांची जशी रिक्वेस्ट असते, डिमांड असते, तसंच आपल्याला त्यांना रेडी करून द्यावं लागतं। तर बघा इथून हा पार्ट मी असा रेडी करणार आहे आता, आणि इथून पण लेस लावून घेणार। हा पार्ट पण अटॅच करून घेते पूर्ण। हे बघा बॅक पार्टमध्ये खाली मी हे पूर्ण असं अटॅच करून घेतलेला आहे। हा जो काही त्यांनी बेल्ट अटॅच करायला सांगितलेला होता तो किती सुंदर दिसतोय। तर अशा पद्धतीने आता आपलं हे अटॅच करून झालेलं आहे। तर तुम्ही बॅक पार्ट बघू शकता किती सुंदर दिसतोय। आता आपण फ्रंट पार्ट रेडी करून घेऊयात, हे साईडला ठेवून घेऊयात। नंतर आपण इथे नेकला लेस किंवा पाइपिंग वगैरे अटॅच करूयात। तर बघा हे मी तुम्हाला बोलली होती सुरुवातीला की हे सगळं अटॅच करून घ्यायचे आहे। मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून एक्स्ट्रा कपडा, हे जे काही चारही पार्ट आहे त्यांचा मी कट केलेला आहे। क्लिअर झालं? आता आपल्याला प्रिन्सेस कट जोडून घ्यायचे आहेत। प्रिन्सेस कट जोडून घेण्यासाठी हे जे काही हुकाय पट्टीकडचे पार्ट आहेत, हे गळ्याचे समोरासमोरील भाग सरळ ठेवायचे आणि त्यावरती, आणि हे प्रिन्सेस कटचे पार्ट त्यांच्यावरती असे उलटे ठेवायचे आणि बरोबर असं जॉईन करायचं आहे। इथून आपल्याला व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं, अर्धा इंचावरती स्टिच टाकून घ्यायची आहे। हे बघा ह्या पार्टवरती हा पार्ट असा उलटा ठेवायचा आणि बरोबर अटॅच करायला सुरुवात करायची। टिप लॉक करायची, सगळ्यात आधी अर्धा इंचावरती स्टिच टाकायला सुरुवात करायची। हे बघा ताणून वगैरे तुम्ही अटॅच करू नका, नाही तर तुमचा प्रिन्सेस कटचा एखादा पार्ट कमी जास्त होईल। बघा अगदी परफेक्ट आलेला आहे, एकही पार्ट कमी किंवा जास्त झालेला नाही। ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची। तो पार्ट तिथून फिरवायचा आणि त्यावरती डबल स्टिच टाकून डबल स्टिच टाकून झालेली आहे। बघा प्रिन्सेस कटचा पार्ट किती परफेक्ट असा जॉईन झाला, अगदी परफेक्टली जॉईन झालेला आहे। पफ सुद्धा किती सुंदर आलेला आहे। इथं आपण प्रेस केलं तर हे सगळं आपलं फिनिशिंग प्रॉपर बसेल। त्यानंतर आता सेम आपला इकडचा पार्ट पण आपण अटॅच करून घेऊया। तुम्ही खालून अटॅच करा किंवा वरून अटॅच करा, कुठूनही अटॅच करा। हा पार्ट उलटा ठेवायचा, हा पार्ट सरळ ठेवायचा। सेम इथून स्टिच टाकायला सुरुवात करायची। हे बघा क्लिअर आहे। हे बघा दुसऱ्या कटचा पार्ट सुद्धा आपला रेडी आहे। पफ पण तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे। प्रेस करून हे आपलं सगळं व्यवस्थित फिनिशिंग होईल। त्यानंतर आता हुकाय पट्टी अटॅच करून घ्यायची। तर तुम्ही ज्या वाईज बसलेले असतील तर तुमचा उजव्या हाताला जो पार्ट येईल ना त्याला हुक पट्टी लावा, आणि तुमच्या डाव्या हाताला जो पार्ट येईल त्याला आय पट्टी लावा। तर हुक पट्टी लावण्यासाठी डबल फोल्ड पट्टी घेतलेली आहे 1.5 इंचाची। त्यानंतर हा पार्ट सरळ घ्यायचा, हुकाय पट्टीकडची बाजू चेक करायची। कधी कधी तुमच्याकडनं असं पण होईल की साईड पार्टला लावली जाते, माझ्याकडनं पण नवीन शिकत असताना झालेलं आहे। तर नवीन शिकत असतील त्यांनी काळजी घ्या, बाकी जे रेग्युलर शिवत असतील त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही। तर ही पट्टी या सरळ भागावरती ठेवायची, सरळ स्टिच टाकायची। नॉचेस द्यायचे, पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडून दाबटीप टाकायची। त्यानंतर आता पट्टी अस्तरच्या साईडला दुमडून स्टिच टाकून घ्यायची। हुक पट्टी अटॅच करून झालेली आहे। आता दुसऱ्या बाजूला आय पट्टी अटॅच करायची। बघा अगदी परफेक्ट आहे। एक्स्ट्रा आपण नंतर कट करूयात, मी सांगेल तुम्हाला ते कसं कट करायचं ते, ओके। त्यानंतर दुसरा पार्ट घ्यायचा, तुमच्या डाव्या हाताला जो पार्ट येईल तो पार्ट घ्या। तो पार्ट आपण उलटा ठेवायचा, गळ्याकडची बाजू बघायची। त्यावरती ही पट्टी डबल फोल्ड पट्टी घेतलेली आहे 2.5 इंचाची।
ती पट्टी अशी ठेवायची ब्लाऊजच्या उलट्या भागावरती, अर्धा इंचावरती एक स्टिच टाकायची, जेवढं आपण मार्जिन घेतलं होतं तेवढं. कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्यानंतर पट्टी ही बाहेरच्या बाजूने दुमडून दाबटीप टाकायची. आता ही पट्टी हुक आपण जेव्हा आयपट्टी लावतो तेव्हा आयपट्टी बघा ही अशी न दुमडता पूर्ण अशी दुमडायची नाही, तर अस्तरच्या बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून इकडे दुमडायची. बघा अर्धा इंच अशी इकडच्या साईडला एक्स्ट्रा सोडा आणि मग अशी तिला दुमडायची. क्लिअर आहे. आता तुम्हाला हाताचे आय बनवायचे असतील तर तुम्ही डायरेक्टली इथून स्टिच टाकायची आहे, पण जर का तुम्हाला मशीनचे आय बनवायचे असतील तर सेंटरमधून स्टिच टाकायची. मी मशीनचे आय बनवणार आहे म्हणून सेंटरमधूनच स्टिच टाकते. आता बघा आपल्याला व्यवस्थित असं खालची ही जी काही पट्टी आहे या खालच्या पट्ट्या व्यवस्थित सरळ कट करून घ्यायच्या. सरळ कट करून घेतली. सेम दुसऱ्या बाजूची पण हुक साईडची पट्टी सरळ कट करा. बघा आता हे जे काही पार्ट आहे ते खाली आपण इक्वल केले. आता हे एकमेकांवरती असे ठेवायचे आणि इथून आपण चेक करायचं की आपल्या गळ्याचा शेप कसा जातोय ते. तर इथून आपण मार्क करायचं आणि तेवढं जे काही एक्स्ट्रा पट्ट्या आहे त्या एक्स्ट्रा पट्ट्या बरोबर अशा कट करायच्या. हे बघा परफेक्टली कट झालेला आहे. इथं बघा थोडा असा पॉईंट वाटतोय तिथं पण आपण कट करून घ्यायचं. बघा बरोबर गळ्याच्या आकाराच्या बरोबर कट केलेला आहे, बघू शकता. क्लिअर झालं. आता आपल्याला खाली पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत, फिनिशिंग देऊन घ्यायची. तर त्यासाठी बघा मी 2-1.5 इंचाच्या पट्ट्या काढलेल्या आहेत. आता ह्या पट्ट्यांची एक एक बाजू पाव इंच अशी दुमडून घ्यायची आणि स्टिच टाकायची. सेम दुसऱ्या पट्टीवरती पण तसंच करायचं. बघा पट्ट्यांची एक एक बाजू पाव इंच दुमडून घेतली. आता जी काही दुमडलेली बाजू आहे ती पट्टीवरती ब्लाऊज पीसवरती ती पट्टी दुमडलेली बाजू वरती ठेवायची. क्लिअर आहे. हुकाय पट्टीकडून पाव इंच किंवा अर्धा इंच असं आतमध्ये दुमडायचं असं आणि एक स्टिच टाकायची पाव इंचावरती. स्टिच टाकून झाली त्यानंतर कट द्यायची. नॉचेस देणं कंपल्सरी आहे. प्रत्येक ठिकाणी जिथं तुम्ही पट्ट्या दुमडतात, गळापट्टी लावतात वगैरे जिथं जिथं तुम्हाला असं दुमडायचं काम आलं तिथं तुम्हाला नॉचेस द्यायचे आहेत. पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडून त्यावरती दाबटीप टाकायची. दाबटीप टाकणं पण खूप गरजेचं आहे. एक्स्ट्रा जे काही दोरे वगैरे असतात ते लगेच कट करत चला, म्हणजे ते बघा तुमच्या ब्लाऊजच्या फिनिशिंगमध्ये खूप छान फरक पडेल. ही जी काही पट्टी आपण अशी दुमडलेली होती आता ही अशीच्या अशी व्यवस्थित सेट करा आणि अस्तरच्या बाजूने दुमडायची. अस्तरने बाजूने पट्टी दुमडून झाल्यानंतर त्यावरती एक शिलाई टाकून घ्यायची. टिप लॉक करा. पट्टी अटॅच करून झालेली आहे. हुकाय पट्टीकडे पण परफेक्ट फिनिशिंग आली आणि इकडून बघा ह्या साईडने सुद्धा किती बरोबर फिनिशिंग आलेली आहे. सेम अशीच आता दुसऱ्या बाजूला पट्टी ही अटॅच करून घ्यायची. ब्लाऊजची सरळ बाजू घ्या, पट्टीची दुमडलेली बाजू वरती घ्यायची. हुक पट्टीकडून किंवा आय पट्टीकडून आतमध्ये दुमडायची, त्यावरती एक स्टिच टाकायची. बघा खाली परफेक्ट असं फिनिशिंगने पट्ट्या अटॅच करून झाल्या. हुकाय पट्टी बघू शकतात आपली अगदी अशी इक्वल आलेली आहे, कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाही. आता आपल्याला इथं गळ्याला पायपिंग लावायची आहे. त्याआधी आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहे.
म्हणजे मागचा आणि पुढचा पार्ट अटॅच करून घ्यायचा, शोल्डर जोडून घ्यायचे। हे बघ, बॅक पार्ट घ्यायचा, बॅक पार्ट ठेवायचा, त्यावरती फ्रंट पार्टची जी काही बाजू आहेत त्या उलट्या ठेवायच्या आणि गळ्याकडची बाजू गळ्याकडेच आली पाहिजे, फिटिंग साईड फिटिंगकडेच आली पाहिजे। ही गोष्ट लक्षात घ्यायची, नाही तर कधी कधी असं पण होऊन जातं, उलटं ठेवायला सांगितलं म्हणजे मग तुम्ही असं उलटं ठेवून देणार आणि बघा गळ्याकडची बाजू मुंड्याकडे येऊन गेली आणि साईड फिटिंगकडची बाजू गळ्याकडे गेली। तर तसं न करता व्यवस्थित गळ्याकडची बाजू गळ्याकडेच आली पाहिजे असे बॅक पार्टवरती हे फ्रंट पार्ट हे सरळ ठेवायचे आणि अर्धा इंचावरती स्टिच टाकून शोल्डर जॉईन करून घ्यायचं। हे बघा, शोल्डर अटॅच करून झालेत, अगदी परफेक्ट आलेले आहेत दोन्ही बाजूचे। आता आपल्याला इथं पायपिंग अटॅच करून घ्यायची आहे। बघा, ही जी काही पायपिंग निघालेली आहे ही आपण अटॅच करूयात। तर सगळ्यात आधी शोल्डर जॉईन करूनच पायपिंग अटॅच करायची, म्हणजे छान लूक येतो। त्यानंतर ही जी काही हुकाय पट्टीकडची बाजू आहे ती घ्यायची, त्यावरती ही जी काही पायपिंग आहे ती अशी सरळ ठेवायची। क्लिअर आहे? सरळ ठेवल्यानंतर तिच्यावरती पूर्ण अशी एक स्टिच टाकायची आणि नंतर ही पट्टी अशी आतमध्ये दुमडून घ्यायची। क्लिअर झालं? पूर्ण गळ्याला लावून घेते गोल आणि नंतर मग तुम्हाला दाखवते। बघा, पायपिंग पण अटॅच करून झाली। आता आपण जर का हिला व्यवस्थित प्रेस फिरवली ती बरोबर अशी प्रॉपर बसेल गळ्याला। पूर्ण अशी प्रेस फिरवून घ्यायची। प्रेस फिरवण्याआधी मला इथं लेस अटॅच करून घ्यायची आहे पूर्ण गळ्याच्या भोवती। लेस आहे पूर्ण मी अशी गळ्याला अटॅच करून घेते। ही बघा, लेस पण पूर्ण अशी मी अटॅच करून घेतलेली आहे पूर्ण नेकला। आता आपला फ्रंट आणि बॅक दोन्ही रेडी आहे। आता फक्त स्लीव्ज आपल्याला रेडी करायची आहे आणि नंतर मग ब्लाऊजला छान अशी प्रेस करून घ्यायची आणि प्रेस करून आपण व्यवस्थित ठेवून द्यायचं। आता मी ही साईडला ठेवते आणि स्लीव्ज आपण रेडी करून घेऊया। तर आपण कट केलेल्या आहेत या स्लीव्ज आपण फक्त वरचं अस्तर घ्यायचं आणि ते एकदम खाली दुमडायचं। स्लीव्ज अस्तरची एकच स्लीव्ज घ्यायची आणि ती खाली दुमडायची बघा, म्हणजे ब्लाऊजच्या सरळ भागावरती अस्तर आलं। क्लिअर आहे? खाली पण बघू शकतात, ब्लाऊज पीसच्या सरळ भागावरती अस्तर आलं। तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त वरचं एक अस्तर उचलून सगळ्यात खाली दुमडून द्यायचं। आता हे जे काही ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती हे अस्तरच्या स्लीव्ज आलेल्या आहेत यांच्यावरती एक एक स्टिच टाकून घ्यायच्या बघा, अशा एक एक स्टिच टाकायच्या पूर्ण। हे बघा, एक एक स्टिच टाकून झालेली आहे। आता याला कट देऊन दोन्ही यांना कट द्यायची, दोन्ही स्लीव्जला खाली अशी, आणि बाहेरच्या बाजूने दुमडून दाबटीप टाकून घ्यायचे आहे। हे बघा, बाहेरच्या बाजूने दुमडून दाबटीप टाकून घ्यायचं। सेम दुसऱ्या स्लीव्जवरती पण कट देऊन अस्तर बाहेरच्या बाजूने दुमडून दाबटीप टाकून घ्यायची। मार्जिन हे आपलं अस्तरच्या बाजूलाच आलं पाहिजे, चेक करायचं खाली जे काही मार्जिन आहे ते कुठे आहे ते। हे बघा, आणि आता ह्या ज्या काही स्लीव्ज आहेत हे अस्तर त्यांच्या मागच्या बाजूला दुमडायचं, उलट्या बाजूला अस्तर दुमडल्यानंतर हे बघा, अस्तर हे बाहेर आतमधल्या बाजूने दुमडून झालेलं आहे। आता हे अस्तर पूर्ण असं मेन फॅब्रिकला अटॅच करून हा जो काही एक्स्ट्रा कपडा दिसतोय हा कट करायचा। सेम दुसऱ्या स्लीव्जलाही तसंच करायचं। क्लिअर आहे? हे बघा, स्लीव्ज पण मी रेडी करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला दोघं ज्या काही स्लीव्ज आहेत त्या दोन्ही स्लीव्जचा सेंटर काढायचा। हे बघा, जिथून आपल्याला सेंटर मिळाला तिथून टेपने दोन्ही बाजूला 1.5 इंच मार्किंग करायचं। हे बघा, ह्या सेंटरपासून इकडे 1.5 इंचावरती आणि इकडे 1.5 इंचावरती असं मार्किंग करायचं। सेम दुसऱ्या बाजूला 1.5 इंचावरती। सेम ह्या स्लीव्जवरती पण तसंच करायचं। क्लिअर आहे?
आता इथून आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायच्या आहेत. पाव पाव किंवा अर्धा अर्धा इंचाच्या प्लीट्स टाकून घ्यायच्या. पाव पाव इंचाच्या प्लीट्स टाका. 3 इकडे टाकल्या. आता 3 तिकडच्या साईडला त्यांचं प्लीट्स तिकडच्या साईडला करायच्या. 3 इकडे केल्या, आता 3 तिकडे करायच्या. क्लिअर आहे? हे बघा, अगदी नॉर्मल प्लीट्स घ्यायच्या. 3 इकडे घेतल्या मी आणि 3 तिकडे घेतल्या, असं केलं. सेम आता दुसऱ्या स्लीव्जवरती पण तसंच करायचं. सेम आता त्या प्लीट्सचं तोंड इकडे केलं. आता ह्या प्लीट्स तिकडच्या साईडला अपोजिट साईडला घ्यायच्या. त्या 3 इकडच्या साईडला घेतल्या, आता 3 समोरच्या त्यांच्या समोरच्या साईडला असं अपोजिट साईडला 3 प्लीट्स टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा, आता बघा हा जो काही खोलगट भाग दिसतोय आपला बॅक पार्टला येणार आहे. तर आता स्लीव्ज जर आपण अशी ठेवली तर हा पार्ट फ्रंटला जाईल. तर आपण स्लीव्ज आता हा पार्ट असा घेऊयात. खोलगट भाग दिसतोय तो आपला बॅक पार्टला आला पाहिजे. आता ह्या सेंटरपासून ठेवायचं. स्लीवच्या सेंटर ह्या शोल्डरवरती ठेवायचा आणि चेक करायचं की आपली स्लीवची परफेक्टली जॉईन होणार आहे का. हे बघा, फ्रंट तर बरोबर येणार आहे. आता आपल्याला याचं सेंटरपासून बॅक चेक करायचं की बॅक बरोबर येईल का. तर बघा, बॅक पण आपलं बरोबर येऊन जाईल. इथून स्लीव्ज आपण ठेवायची आणि अटॅच करायला सुरुवात करून घ्यायची आहे. बघा किती परफेक्ट जॉईन झाली. कुठेही आपल्याला कमी किंवा जास्त झालेली नाही. प्लीट्स पण बघा आपल्या किती परफेक्ट आलेल्या आहेत आणि पफसुद्धा किती सुंदर आला स्लीव्जमध्ये. खूप छान अशा ट्रेंडिंग स्लीव्ज चालू आहे. ही खूप छान दिसेल. घातल्यावर ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. कस्टमरने फोटो काढायला सांगितलं तर मी खरंच अपलोड करेल आपल्या यूट्यूबला. क्लिअर आहे? सेम आता अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडची स्लीव्ज अटॅच करून घ्यायची. हे बघा मैत्रिणींनो, स्लीव्ज आपल्या अटॅच करून झालेल्या आहेत. दोन्ही बाजूच्या स्लीव्ज पफसुद्धा छान येणार आहे. प्लीट्स पण अगदी परफेक्ट आल्या, सेंटरमध्ये बघू शकतात. त्यानंतर आता मी तुम्हाला बोलली होती की हा जो काही काठ आहे हा काढलेला हा स्लीव्जवरती अटॅच करायचा आहे. मी व्यवस्थित फिनिशिंगने असं स्लीव्जवरती लावून घेते आणि त्यानंतर ही जी काही लेस आहे ही पण स्लीव्जला इथं खाली लावायची आहे. दंड घेतला तर ही स्लीव्ज आणि हा बेल्ट अटॅच करून घेते. स्लीव्ज आणि बेल्ट लेस तर कशी लावायची हे तुम्हाला माहितीच आहे. फक्त इथं एक स्टिच टाकायची आहे आणि ही जी काही बॉर्डर आहे ही बॉर्डर पण कशी लावायची, इकडून दुमडून घ्यायची आहे आणि खालून पण अशी दुमडून घ्यायची आहे. बघा, अशी बॉर्डर अटॅच करायची आणि बॉर्डर अटॅच करून त्यावरती ही जी काही लेस आहे ही लेस अशी लावून घ्यायची आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? तर मी अशाच पद्धतीने तुम्हाला दोन्ही साईडला लेस आणि स्लीव्ज अटॅच करून दाखवते. हे बघा, स्लीव्जला जे काही काठ होते जॉईन करायचे ते पण जॉईन करून झालं आणि स्लीव्जला ती लेस पण आपण जॉईन करून झाली आहे. खूप सुंदर आपला ब्लाऊज रेडी होणार आहे. आता आपल्याला फक्त फिटिंग करून घ्यायची आहे. तर फिटिंग करण्यासाठी काय करायचं बघा, ब्लाऊज हा आपल्याला उलटा ठेवायचा. धागे वगैरे निघालेले असतील ते तुम्ही कैचीने कट करून घ्या. त्यानंतर आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. फिटिंग करून घेण्यासाठी जे काही तुमची मापे आहेत ती मापे तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे. तर बघा, जे काही तुमचं कमर असेल, कमर किती होतं आपलं 8.25 इंच आलेलं होतं. तर ही जी काही हुक पट्टी आहे, हुक पट्टीकडून 8.25 इंचावरती एक मार्किंग करायचं. त्यानंतर छाती होती आपली 10 इंच, त्यावरती एक लाईन इतकी. तर 10 इंच आणि एक लाईन इतकं इथं एवढं मार्क करायचं.
आपला दंडगेर होता 5 इंच, बघा 5 इंचावरती एक मार्किंग करायचं. क्लिअर आहे. आता हे तिन्ही मार्क लक्षात घेऊन इथे एक स्ट्रेट लाईन मार्किंग करा. बघा सरळ जोडायची. त्यानंतर ही इथून पुढे कंटिन्यू करायची. सेम ह्या बाजूला पण आपल्याला तेवढीच मापे टाकून घ्यायची आहेत. बघा जे काही आपलं कमर होतं, कमर बघा इकडे अर्धा इंच सोडून द्यायचं आयपट्टीचं आणि तिथून मापे टाकायची. कमर होतं 8.25 तेवढंच इथं टाकायचं. छाती होती 10 इंच आणि एक लाईन इतकी तेवढंच इथं टाकायचं आहे. बघा दंडगेर होता 5 इंच, तेवढाच दंडगेर इकडे टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित हे जोडून घ्यायचं आणि नंतर मग दंडगेर टाकायचा. किती आहे 5 इंच इतकं, तर 5 इंच इथं मार्किंग केलं. आता ही इथं पण एक सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची. इथं सरळ लाईन मार्क केली. आता ही लाईन इकडे पुढे जोडून घ्यायची. आता सगळ्यात आधी आपल्याला ही शिलाई, तुमच्याकडे ओव्हरलॉक असेल तर तुम्ही डायरेक्ट करा, ओव्हरलॉक नसेल तर इथून आता एक स्टिच टाकून घ्यायची ब्लाऊजच्या सरळ बाजूने दोन्ही साईडला. ब्लाऊज सरळ ठेवायचा आणि सरळ बाजूने ही स्टिच टाकायची. दोन्ही बाजूला एक एक स्टिच टाकून घ्यायची. बघा पूर्ण अशी इथून. त्यानंतर दुसऱ्या बाजूला पण सेम. हे बघा एक एक स्टिच पूर्ण टाकून झालेली आहे दोन्ही बाजूला. आता हे ब्लाऊज उलटं करायचं. लाईनी मार्क केलेल्या होत्या बघा, या लाईनीवरती आता एक एक स्टिच टाकून घ्यायची आहे बरोबर अशी. बघा तर मी एक एक स्टिच टाकून घेते बरोबर ह्या लाईन्सवरती. हे बघा जिथं आपण फायनल फिटिंगचं मार्किंग केलं होतं त्यावरती मी एक एक स्टिच टाकून घेतलेली आहे. आता हे जे काही इकडे मार्जिन उरलेलं आहे इथं तुम्ही पाव अर्धा इंचावरती स्टिच टाकून घेऊ शकता. तर बघा आपला संपूर्ण ब्लाऊज रेडी आहे. मशीनचे आय बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हुक लावायचा आणि याला पूर्ण असं प्रॉपर प्रेस करायची. एक्स्ट्रा दोरे धागे पूर्ण कट करायचे आणि त्यानंतर प्रेस करून झाल्यानंतर हा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते की याचं प्रॉपर फिनिशिंग कसं असेल. मैत्रिणींनो तर बघा आपला संपूर्ण ब्लाऊज रेडी आहे आणि ब्लाऊज बघू शकता तुम्ही खूप सुंदर झालेला आहे. ब्लाऊजला अजून प्रेस करायची बाकी आहे. जेव्हा ब्लाऊजला मी प्रॉपर प्रेस करेल बघा इथं अगदी नॉर्मल असा पफ घेतलेला आहे. हे आता खूप ट्रेंडिंग चालू आहे. बघू शकतात नॉर्मल पफ स्लीव्ज आहे. बॅक बोटनेक आहे. खूप मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे 40 साईजचा. हे बघा बॅकमध्ये तो घालून खूप सुंदर दिसेल. त्यानंतर हा ब्लाऊज मी तुम्हाला कस्टमरने समजा जर का फोटो काढू दिला तर मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्याचे फोटो पोस्टमध्ये टाकणार आहे. तर बघा स्लीव्स पण खूप सुंदर दिसत आहेत. अशा पद्धतीने तुम्ही कुठला तरी नवीन पॅटर्न क्रिएट करू शकता. आता तुम्ही ब्रायडल ब्लाऊज असेल तर तुम्ही बघा पूर्ण कमरेला पण सेम अशी लेस लावू शकतात. ब्रायडलचा ब्लाऊज असेल तेव्हा कमरेला पण पूर्ण अशी लेस लावा, अजून छान दिसेल. गळ्याला तुम्ही कोणत्याही प्रकाराची लेस लावू शकतात. जर का तुम्ही अशा पद्धतीने छान डेकोरेट केला तर बघा हे साडीचे जे काही काठ होते ते काठ खूप कमी होते आणि कस्टमरचं म्हणणं होतं की मला स्लीव्जवरती पण पाहिजे आणि मला इथं बॅकमध्ये पण हे काठ पाहिजे आहे. तर त्यांच्यासाठी मी हे काठ काढून घेतले आणि वरून अटॅच केलेले आहेत. तरी पण बघा वाटत नाही एवढी सुंदर फिनिशिंग आलेली आहे. बॅकमध्ये पण मी काठ काढून अटॅच केलेले आहेत वेगळे, ते सुद्धा खूप छान दिसत आहेत. त्यानंतर ब्लाऊजला अजून प्रेस केलेलं नाही. जेव्हा ब्लाऊजला आपण प्रेस करू त्यानंतर तुम्हाला त्याचा मी प्रेस केल्यानंतरचे फोटो पण पोस्ट करणार आहे पोस्टमध्ये. प्रॉपर फिनिशिंगने प्रेस करून ब्लाऊज द्यायचा कस्टमरचा केव्हाही, भले तो ब्लाऊज तुमचा कितीही सिंपल असू द्या किंवा कमी प्राईसचा असू द्या, तर प्रॉपर प्रेसने द्यायचा. बघा बॅक हा बोटनेक आहे आणि अशा पद्धतीचा मी पॅटर्न घेतलेला आहे. तर बॅक बोटनेक आणि फ्रंट डीपनेक याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुम्ही बघू शकता. चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आजचा आपला ब्लाऊज कसा वाटला ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ थांबवते. अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात. चला तर अजून तुम्हाला कोणत्या पद्धतीचा ब्लाऊज वगैरे शिकायचा असेल तर नक्की सांगा, तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. आपण नवीन व्हरायटीचे ब्लाऊज ट्राय करणार आहोत. क्लिअर आहे. चला तर थांबवते. कमेंट करा आपल्या व्हिडिओला की तुम्हाला ब्लाऊज आजचा कसा वाटला. लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.